समस्त मंचर ग्रामस्थ व इतर मागास प्रवर्गातील समाज बांधवांना तसेच आपल्या ज्येष्ठ भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. मंचर नगरपंचायत निवडणूक 2025 मध्ये आपण सर्वांनी दिलेले प्रेम, पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळेच मला आपल्या जनतेचा आणि समाजाचा खरा आवाज बनण्याची संधी मिळाली. यासाठी मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आज दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान झाल्यानंतरचा आढावा घेताना एक गोष्ट स्पष्ट दिसते की मंचरकरांनी आणि आपल्या समाजाने मोठ्या उत्साहाने, निर्भयतेने आणि जागरूकतेने मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाच्या दिवशी मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद, सातत्याने मिळणारे सहकार्य आणि वेळोवेळी माझ्या पाठीशी खंबीर उभे राहून दिलेले मनोधैर्य यांनीच मला हा कठीण आणि महत्त्वाचा लढा लढण्याची शक्ती दिली. या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभे राहत असताना अनेक प्रस्थापितांनी विविध आमिषे दाखवली. काही राजकीय मंडळींनी माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच समर्थकांना अप्रत्यक्षरित्या धर्मसंकटात टाकण्याचा किंवा दबावाखाली आणण्याचा देखील प्रयत्न केला. वास्तविक पाहता माझा लढा हा माझ्या गावच्या विकासासाठी व प्रत्येक ग्रामस्थाच्या स्वाभिमानासाठी होता. असो, आपले प्रेम, आपला आधार आणि आपण दाखवलेला स्वाभिमान जपण्याची जिद्द मला एक क्षणही शांत बसून देत नव्हती आणि त्यामुळेच मी ही अटीतटीची निवडणूक मनापासून, प्रामाणिकपणे आणि मोठ्या धैर्याने लढू शकले. आज मतदानाचे एकूण चित्र पाहता समाज बांधवांनी मला ज्या मोठ्या प्रमाणावर साथ दिली आहे त्याबद्दल मी प्रत्येक मतदाराचे मनापासून आभार मानते. घराघरातून मतदानासाठी बाहेर पडलेल्या प्रत्येक व्यक्तीचे, माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या सुज्ञ मतदारांचे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून मला बळ देणाऱ्या आपल्या समाजातील ज्येष्ठ नेते मंडळींचे, मित्रपरिवाराचे मी अंतःकरणपूर्वक आभार मानते. आपण दाखवलेल्या विश्वासाला सदैव पात्र ठरण्याची मी आपणास खात्री देते. सत्ता असो वा नसो, मी नेहमी आपल्या जनतेचा आवाज बनून राहील. नगरपंचायतीमधील आपल्या कामासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत राहीन आणि आपल्या हक्कासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन. ही मी आपणा सर्वांनाच ग्वाही देते. ज्यांनी मनात इच्छा असताना देखील काही कारणास्तव मजबुरीने, दबावाखाली किंवा परिस्थितीपोटी इतरांना मतदान केले असेल, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. कारण आपला निर्णय वेगळा असला तरी आपण गावाच्या राजकारणात आणि भविष्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहात. भविष्यात आपण सर्वजण स्वाभिमानाने, निडरपणे आपण निवडून दिलेल्या नेत्याला जाब विचाराल, भ्रष्टाचार विरुद्ध आवाज उठवाल आणि आपल्या गावाला आदर्श तसेच विकसित गाव होणे कामी योगदान द्याल. शेवटी या संपूर्ण प्रवासात माझ्यासोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या, मार्गदर्शन, श्रम, आर्थिक किंवा मानसिक आधार देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते. मी त्यांची मनापासून ऋणी आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचेच मनःपूर्वक आभार.